नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं आपल्या पॅशनेट जर्नी या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, शिक्षक भरतीसाठी जी जाहिरात आलेली होती आणि प्रेफरन्स लॉक करण्यासाठी जी डेट दिलेली होती ती डेट आता संपलेली आहे। आय होप तुम्ही सर्वांनी तुमचे प्रेफरन्स लॉक केलेले असावेत आणि तुमच्या बऱ्याचशा म्हणजे तुम्हाला ज्या काही अडचणी आल्या होत्या एवढ्या दिवसांमध्ये, आपल्या काही 7-8 दिवसांपासून ज्या गोष्टी चालू होत्या आणि ज्या गोष्टीवर आपण सातत्याने काम करत होतो, ज्यांना काही अडचणी आलेल्या होत्या, त्या मी बऱ्याच विद्यार्थ्यांचे म्हणजे जे बरेच अभियोग्यताधारक आहेत, शिक्षक आहेत, त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न केला। बऱ्याचशा जणांनी मला खूप जणांनी खूप प्रश्न विचारले आणि मी माझ्या परीने त्यांना योग्य ते उत्तर देण्याचा प्रयत्न केला आणि त्यातूनच तुम्ही तुमचे प्रेफरन्स व्यवस्थित लॉक केले असावेत। कारण की आता प्रेफरन्स लॉक झालेले आहे। आता आपल्या हातामध्ये डायरेक्ट काय येणार आहे की रिझल्ट येणार आहे, ज्या गोष्टीची आपण खूप दिवसांनी वाट बघतोय की डायरेक्ट सिलेक्शन। कारण हे मधले सगळे टप्पे आता आपण अंतिम टप्प्यावर आलेलो आहे, परंतु आता अंतिम टप्प्यानंतर सगळ्यात महत्वाचा म्हणजे या सगळ्या प्रोसेसमध्ये सगळ्यात महत्वाचा जो टप्पा असेल ना, तर मी तो म्हणेल की सिलेक्शन यादी आणि सिलेक्शन झाल्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन। कारण मित्रांनो, तुमचं सिलेक्शन जरी झालं तरी देखील डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये खूप जण आउट होतात। त्यामुळे आपल्याला आता अलर्ट राहायचं आहे की कुठले डॉक्युमेंट लागणार आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी तेच सांगणार आहे तुम्हाला की तुम्हाला कोणते डॉक्युमेंट लागणार आहेत। हा व्हिडिओ बनवण्यामागचा उद्देश असा की मी हा अगोदरही बनवला होता, परंतु आता सध्या लेटेस्ट मध्ये तुम्हाला ह्या गोष्टीची गरज आहे आणि मला प्रश्न विचारले जात आहे की मॅडम, माझ्याकडे असं डॉक्युमेंट नाहीये, मग मी काय करू? डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला मी बाद होईल का? असे प्रश्न येत आहे, म्हणून मी विचार केला की आपण यावर व्हिडिओ बनवूया। आता मला तुम्हाला एक गोष्ट, अगदी डॉक्युमेंट्सची जी लिस्ट सांगण्याच्या अगोदर एक गोष्ट सांगायची आहे की ज्यावेळी आपण फॉर्म सेल्फ सर्टिफाय केला होता त्यावेळी जे डॉक्युमेंट्स सांगितलेले होते की ज्या गोष्टी तुम्ही अपलोड केलेल्या आहे, ज्या गोष्टी मेन्शन केलेल्या आहे परंतु ते अपलोड केल्या नाही, किंवा काही तुम्ही लिहून दिलं की माझ्याकडे हे नाहीये ते नाहीये, किंवा त्याऐवजी हे असं काही जर तुम्ही अपलोड केलं असेल तर परंतु या डेटला म्हणजे सिलेक्शन झाल्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळी ती गोष्ट तुम्हाला ओरिजिनल पाहिजे। फॉर एक्झाम्पल, तुमच्याकडे डोमिसाईल नव्हतं त्यावेळी, मग तुम्ही त्यावेळी रहिवासी किंवा एखाद्या कागदावर लिहून ते अपलोड केलं। कारण त्यावेळी मित्रांनो, काहीही तुम्ही कागद अपलोड केल्यावर ते एक्सेप्ट करत होतं, म्हणजे त्यावर त्यांनी तशी सुविधा दिली होती, परंतु आजच्या डेटला तुम्हाला ती गोष्ट ओरिजिनल पाहिजे। आणि सगळे डॉक्युमेंट्स मित्रांनो, म्हणजे जे तुमचे प्रोफेशनल म्हणजे तुमचे जे एज्युकेशनल डॉक्युमेंट आहे आणि मग त्यामध्ये तुमचं प्रोफेशनल क्वालिफिकेशन, एज्युकेशनल क्वालिफिकेशन, हे सगळे डॉक्युमेंटची डेट ही फेब्रुवारी पूर्वीची हवी। त्यानंतर तुमचे हरवले, काय झाले, मग नंतर तुम्ही काढले ते चालतात समजा नंतरचे, परंतु ते पूर्वीचे पाहिजे। त्यानंतर म्हणजे आता 2023 पास आउट आहे, म्हणजे आत्ताचं पास आउट आहे, हे चालत नाही। म्हणजे ज्यांनी चुकीचं टाकलं ते 100% बाद होणार। त्यानंतर दुसरी गोष्ट, जे अदर डॉक्युमेंट्स आहेत, जसं की तुमचं EWS सर्टिफिकेट, तुमचं कास्ट, तुमचं काही इतर ज्या गोष्टी आहेत एज्युकेशनल डॉक्युमेंट्स सोडून, त्या तुम्हाला रजिस्ट्रेशन म्हणजे फॉर्म सेल्फ सर्टिफाईड करण्याच्या लास्ट डेट पर्यंतच्या त्यांनी अलाउ केलेल्या होत्या। याबद्दल पण प्रश्न विचारले जातात। काय होतं, तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत नाहीत, मेसेजेस करतात, एखाद्याला चुकून रिप्लाय देता आला नाही तर मग ते असं म्हणतं की मॅडम माझ्याच प्रश्नाचं उत्तर देत नाही, सर्वांना देतात। असं होत नाही मित्रांनो, हे जे असतात ना कमेंट्स खालीवर असतात, त्यामुळे काय करा, शक्यतो व्हिडिओ पूर्ण बघत जा। माझाच नाही, इतर कुणाचाही जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर त्याचं पूर्ण बघत जा आणि मग तुम्हाला तुमचं उत्तर त्यातून मिळूनच जातं। या नाही मिळालं तर मग तुम्ही पुन्हा मेसेज करू शकता। तर त्याचमुळे मी तुम्हाला सांगत आहे की जे तुमचे जे डॉक्युमेंट्स, अदर डॉक्युमेंट्स आहेत, ते तुम्हाला फॉर्म सेल्फ सर्टिफाईड करायचे जी शेवटची डेट होती, रजिस्ट्रेशनची शेवटची डेट होती, तोपर्यंतचे पाहिजे होते। त्यानंतर वयाचं वगैरे तुम्हाला कळून गेलेलं आहे। आता तुम्ही सूचना बघितल्या असतील, त्या सूचना मी देखील आपल्या चॅनलवर अपलोड केल्या आहे। काही गोष्टी कळत नसल्यानं चॅनलवर जा, बऱ्याच गोष्टी अपलोड केलेल्या आहेत, तर तिथे जाऊन तुम्ही बघा, कारण की प्रत्येक व्हिडिओमध्ये गोष्टी एक्सप्लेन करता येत नाही। तर आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये बरेचसे जण बाद होऊ शकतात, कारण बऱ्याच जणांनी त्यावेळी म्हणजे त्यावेळी रजिस्ट्रेशन करताना तुम्ही गोष्टी टाकलेल्या आहेत, कारण की मला मेसेज येत आहे त्यावरून मला कळत आहे। तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये काही लोक बाद होऊ शकतात। तर मला आता हे सांगायचं आहे की शक्य होईल तितक्या गोष्टी तुमच्या ज्या तुम्ही अपलोड केलेल्या आहेत, ज्या गोष्टी तुम्ही फिल केल्या आहेत, त्या तुमच्याकडे अवेलेबल आहे का ते अगोदर चेक करून घ्या। त्या गोष्टी तर तुम्हाला लागणारच आहे, त्याबरोबर आपल्याला अजून काय लागणार आहे त्याची आपण डिटेलमध्ये यादी बघूया। बघा फ्रेंड्स,
मी शिक्षक भरतीसाठी लागणाऱ्या आपल्या डॉक्युमेंट्सची यादी सांगत आहे. इथे मी तुम्हाला स्क्रीनवर लावून देईल. त्याचबरोबर टेलिग्राम चॅनलला देखील टाकणार आहे. परंतु व्हिडिओद्वारे सांगण्याचा उद्देश असा आहे की काही गोष्टी मला तुम्हाला इथे सांगायच्या आहेत. बऱ्याच जणांकडे त्या डॉक्युमेंट ऐवजी दुसरे डॉक्युमेंट्स आहेत, तर मग मला ते मेसेजमध्ये कमेंट्समध्ये विचारत असतात म्हणून सांगत आहे. सर्वात अगोदर मोबाईल नंबर. तुम्हाला माहित आहे की मोबाईल नंबरवर आता OTP येतो. त्यानंतर पुढची प्रोसेससाठी देखील तुम्हाला मोबाईल लागणार आहे, तोच नंबर पाहिजे. त्यानंतर मेल ID मेल येत असतात. त्याचबरोबर तुम्ही जी अगोदर जी सिग्नेचर केली आहे, कारण पुढे जेव्हा तुमचं सिलेक्शन होईल तेव्हा तुम्हाला प्रोसेसमध्ये या गोष्टी लागणार आहे. त्याचबरोबर ॲड्रेस, डेट ऑफ बर्थ या गोष्टी व्यवस्थित असल्या पाहिजे, त्याचे प्रूफ लागतात. त्यानंतर ओळखपत्र कंपल्सरी आहे. आधार, पॅन, मतदान आधार किंवा पॅन, पण आधार आणि पॅन लागतंच मित्रांनो. त्याऐवजी तुम्हाला आणखी त्यामध्ये मतदान कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स देखील चालून जातं. परंतु आधार आणि पॅन लागतं, कारण की फ्युचरमध्ये जेव्हा तुम्हाला अकाउंट वगैरे ओपन करायचं असतं ना, तेव्हा आधार पॅन लिंक पाहिजे. त्यानंतर निवड यादीतील नंबर. आता निवड यादी जेव्हा लागते तेव्हा आपण त्याची प्रिंट ठेवतोच, तर ती लागणार आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला याआधी खूपदा सांगितलं, जेव्हा आपण फॉर्म सेल्फ सर्टिफाय करत होतो, तुम्हाला आता उमेदवाराने अर्जाचे स्वप्रमाणपत्र म्हणजे फॉर्म जो सेल्फ सर्टिफाय केला होता त्याची जी कॉपी आहे ही कंपल्सरी लागणार आहे. कारण मित्रांनो, तुम्हाला बाकीच्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये आपल्या मेन्शन आहे की तुम्ही काय त्यामध्ये काय तुमचं क्वालिफिकेशन आहे, टेट, TET, CTET कधी क्लिअर आहे, किती मार्क, काय सगळं. त्यानंतर बघा, जन्म दाखला किंवा शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र लागणार आहे. दोन्हीपैकी एक चालतं, कारण हे तुमची जी डेट ऑफ बर्थ असते ना मित्रांनो, त्याच्या प्रूफसाठी हे म्हणजे अवश्यच आहे. जन्म दाखला असतोच प्रत्येकाकडे, नसला तर तुमच्याकडे शाळा सोडल्याचा दाखला तरी असतोच. त्यानंतर बघा, आता इथून सुरू होता तुमचे SSC प्रमाणपत्र आणि SSC गुणपत्र दोन्हीही लागतं. आता बरेच जण पहिले आपण जेव्हा फॉर्म सेल्फ सर्टिफाय करत होतो तेव्हा बऱ्याच जणांचं होतं की मॅडम प्रमाणपत्र नाहीये, गुणपत्र आहे, प्रमाणपत्र नाहीये. मग मी तुम्हाला तेव्हा सांगितलं होतं की तुमचं प्रमाणपत्र तुम्ही जर इश्यूज केलं नसेल तर कॉलेजमध्ये जाऊन इश्यू करा. काही जणांचे डॉक्युमेंट्स हरवले होते, त्यांना सांगितलं होतं की दुसरे काढून घ्या, कारण की तुम्ही पासिंग तुमची जुनीच आहे मित्रांनो, फक्त तुमचं सर्टिफिकेटचा इश्यू झालेला होता. त्यामुळे तुम्हाला सांगितलं की सर्टिफिकेटच्या डेट्स कोणत्याही येऊ द्या, परंतु काढून घ्या. ज्यांनी काढून घेतलं असेल वेल अँड गुड. आता जे काही असे उमेदवार देखील असू शकतात की ज्यांनी काढूनच घेतलं नाही, अजूनही काढून घ्या, फरक पडणार नाही. आता तुमचा रिसिव्ड डेट येतील या रिसेंटली डेज मधल्या, या दिवसांमधल्या, परंतु तुमची पासिंग डेट ही खूप जुनी आहे, त्यामुळे तुमचा फरक पडणार नाही. परंतु हे प्रमाणपत्र पाहिजेच. म्हणजे SSC गुणपत्रक प्रमाणपत्रक, HSC गुणपत्रक प्रमाणपत्र, पदवी गुणपत्र प्रमाणपत्र, डिग्री सर्टिफिकेट असतं बघा मित्रांनो, सर्वांचं शेवटी येतं. आता त्यामध्ये बऱ्याच जणांचं होतं की मॅडम ते नाहीये, ते आलं नाही, असं नाही तसं नाही. आतापर्यंत मला असं वाटतं की त्यानंतर वर्ष पूर्ण संपलं आणि नंतरचे 2 महिने देखील झाले, अजूनही काही इश्यू असेल तर तुम्ही तेही काढून आणा, कारण की तुमची डिग्री अगोदर झाली असेल, सर्टिफिकेट तुम्ही आत्ता काढलं तरी काही फरक पडत नाही. पदव्युत्तरचं देखील गुणपत्रक आणि सर्टिफिकेट, DED किंवा DTED ज्यांचं झालं असेल त्याचं गुणपत्रक, आणि त्याचबरोबर तुमचं प्रमाणपत्र देखील येतं बघा. शेवटी येत असतं एक प्रमाणपत्र, त्याच्यावर 2ही वर्षांचे मार्क्स असतात. त्यानंतर BEDचं पण गुणपत्रक प्रमाणपत्र. त्यानंतर TET किंवा CTET असल्यास त्याचं गुणपत्रक. TETचे तर आपल्याला जिल्हा परिषदांमधून मिळालेले आहेत. बरं, आता शेवटी बघा, मागे काही शेवटचा लॉट राहिला होता की ज्यांचे रिसिव्ह नव्हते झाले, तर मी जिल्ह्यावाईज तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की ज्यांचे राहिले तुम्ही जा, तिथे देत आहेत. अजूनही कुणी राहिलं असेल की ज्याने प्रमाणपत्र आणलंच नसेल, तुम्ही तुमच्या जिल्हा परिषदांना संपर्क करा. आता CTET वाले, मला असं वाटतं की रिसेंटली जी आता 2022 मध्ये CTET झाली, ज्यांचा फेब्रुवारीपूर्वी रिझल्ट लागला, तर अशा उमेदवारांना फक्त त्यांचं डिजिलॉकर मधून प्रमाणपत्र त्यांनी काढलेलं नसावं, कारण त्यातलेच काही उमेदवारांचे मेसेज आहेत, तर तुम्ही डिजिलॉकर मधून काढून घ्या. त्यापूर्वी सर्वांनी काढलेले असावेत असं वाटतं, परंतु तरी मी सर्वांना एकदा सांगेल, CTETचं प्रमाणपत्र हे तुम्हाला कुठूनही पोस्टाने वगैरे येणार नाही. ते प्रमाणपत्र तुम्हाला तुमच्या डिजिलॉकर मधून काढावं लागेल. बघा मित्रांनो, त्यानंतर मी तुम्हाला सांगितलं की आता की टेट 2022 मधील 22 या परीक्षेतील तुम्हाला गुणपत्रक लागणार आहे. पण काही जण असे आहेत की ज्यांनी गुणपत्रक डाउनलोडच नाही केले. गुणपत्रक यासाठी की तुम्हाला किती मार्क्स आहेत ते पाहिजे, पण नसेल डाउनलोड केलं तर मग जी सर्वसाधारण यादी आहे त्यामध्ये तुमचं नाव जिथं आहे त्याची प्रिंट, म्हणजे त्या पेजची प्रिंट असली तरी चालून जाईल. त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट इज व्हेरी इम्पॉर्टंट. कास्ट सर्टिफिकेट पाहिजेच. कास्ट व्हॅलिडिटी म्हणजे जात वैधता प्रमाणपत्र नसेल तरी देखील
चालून जातं, म्हणजे तुम्हाला त्याच्यासाठी ऍप्लिकेशन द्यावं लागतं. 6 महिन्याच्या आत ते निघतं तुम्ही गव्हर्नमेंट जॉबला लागल्यानंतर, आणि ते तुम्हाला सबमिट करावं लागतं. परंतु जर तुमचं कास्ट व्हॅलिडिटी ऑलरेडी काढलेलं असेल तर ते तुम्हाला जमा करावं लागतं. आता या गोष्टीबद्दल मी पुढचा जो मुद्दा आहे डोमिसाईल अधिवास प्रमाणपत्र, तर हे लागतंच मित्रांनो. याऐवजी रहिवासी चालत नाही. हे आधीही खूपदा सांगितलेलं आहे. रहिवासी हे तुमच्या पर्टिक्युलर एका ठिकाणचं असतं, की समजा तुम्ही इथले रहिवासी आहे, संभाजीनगरचे आहे, जालन्याचे, असं आहे. परंतु हे अधिवास प्रमाणपत्र हे महाराष्ट्राचं असतं, हे पाहिजेच असतं. हे जर नसेल तर मग म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये तुम्ही बाद होऊ शकतात. मी तुम्हाला या अगोदर देखील सांगितलं होतं. लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र जे तुम्हाला मागच्या वेळी मी तुम्हाला नमुना सेंड केला होता, नसेल तर तुम्ही ऑनलाईन बघू शकता किंवा मी पुन्हा सेंड करून देईल, तेच चालून जातं. त्यासाठी वेगळं काही द्यायची गरज नाही. त्यामध्येच तुमचं काही आहे फॅमिली वगैरे टाकून. आणि हे कशासाठी लागतं लहान कुटुंबाचं, तुम्ही आता तो मुद्दा वाचला असेल की 2006 नंतर जन्मलेले म्हणजे 2 अपत्यापेक्षा जास्त अपत्य असेल तर चालत नाही. त्यानंतर MSCIT आता बरेच जणांचं नव्हतं, तर मग बऱ्याच जणांना असं वाटतं. तर मित्रांनो ते तुम्हाला म्हणजे जॉईनिंग नंतर देखील हे प्रमाणपत्र 2 वर्षाच्या आतमध्ये तुम्हाला द्यायचं असतं. असेल तर लगेच सबमिट करायचं. आता नावात बदल असल्यावर हा जो मुद्दा दिसतोय तुम्हाला, या मुद्द्यामध्ये खूप सारे इश्यूज आहेत. खूप जणांच्या नावामध्ये बदल आहे. म्हणजे मेन मी लेडीजचं सांगेल, लग्नाआधी वेगळं, लग्नानंतर वेगळं. जर तुम्ही लग्नानंतरचं नाव लावलेलं असेल तर 100% 110% तुम्हाला मॅरेज सर्टिफिकेट किंवा मग तुम्हाला गॅझेट पाहिजे, म्हणजे नावात बदलाचा पुरावा. कुणाच्या नावामध्ये स्पेलिंग मिस्टेक्स वगैरे काही गोष्टी झाल्या असतील सर्टिफिकेटवर वगैरे, तर तुम्ही त्याचं ॲफिडेव्हिट करून घ्या. आता हे प्रमाणपत्र त्यावेळी नव्हते, तर तुम्ही त्या बऱ्याच जणांनी आपण सांगितलं होतं की तुम्ही लेखी जोडा की मी हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळी सबमिट करेल. तर अशा वेळी त्यावेळी तुम्ही सांगितलेलं होतं. आता तुम्हाला हा पुरावा जोडावा लागणार आहे. तुमच्या नावात बदल असेल, तुमच्या नावात स्पेलिंग मिस्टेक असेल, ॲफिडेव्हिट करून घ्या. किंवा तुमच्याकडे जे काही आहे काय म्हणतात त्याला, मॅरेज सर्टिफिकेट तर पाहिजेच पाहिजे. जर तुमच्या एकदम तुम्ही लग्नाच्या आधी लग्नाच्या नंतरच्या नावामध्ये बदल केलेला असेल, आधार कार्ड पॅन कार्डवर मिसमॅच नाव असेल, तुम्ही TET CTT वेगळ्या नावाने दिली असेल, DED BED वेगळ्या नावाने पास केलेलं असेल, टेट एक्झाम वेगळ्याच नावाने दिली असेल, ह्या सगळ्यांमध्ये जर काहीही मिसमॅच असेल तर त्याचा पुरावा तुमच्याकडे, ऑथेंटिक पुरावा तुमच्याकडे असायलाच हवा. त्यामध्ये मी तुम्हाला पुरावे सांगितलेले आहे, त्यापैकी एक असायला हवा. त्यानंतर तुम्हाला जर लागू असेल महिला आरक्षण प्रमाणपत्र तर ते पाहिजे, तर मग तुम्हाला त्या महिला आरक्षणाचा लाभ घेता येतो. आता तुम्ही जर पेसा क्षेत्रातील असेल म्हणजे ST उमेदवारांसाठी फक्त, तर त्यांना मूळ अधिवास प्रमाणपत्र तिथलं पाहिजे. त्यानंतर बघा, आता हा एक मुद्दा महत्वाचा आहे. जे उमेदवार खेळाडू, अनाथ, दिव्यांग, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, माजी सैनिक, अंशकालीन असल्यास त्यांना ते प्रमाणपत्र पाहिजे. काही जणांनी विनाकारण टाकून दिला असेल आणि प्रमाणपत्र नसेल तर ते बाद होणार. काही जणांनी काही चुकीचं प्रमाणपत्र काढून आणले असेल, तुमचं सिलेक्शन झालं, या प्रमाणपत्राची तुमची चौकशी होणार. कारण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळी ज्यावेळी तुम्हाला गव्हर्नमेंट जॉब लागतो, तुमचे सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट्स हे जमा करून घेतले जातात, त्याची पडताळणी होते. आणि त्यानंतर तुम्हाला जवळजवळ माझ्या मते जेव्हा शिक्षक म्हणून लागतात ना तुम्ही, तर 1 वर्ष तरी तुम्हाला डॉक्युमेंट्स मिळत नसतात मित्रांनो. मग हे जे आता आहे ना, ह्या तुमचे सगळे TET वगैरे ह्या सगळ्या प्रमाणपत्राची पडताळणी होणार, चौकशी होणार. मग त्यामुळे तुम्ही इथं जर चुकीचं प्रमाणपत्र दिलं तर तुम्ही इथे अटकणार. त्यानंतर तेच मी तुम्हाला आधी सांगितलं की निवड यादीमध्ये जिथं तुमचं सिलेक्शन झालं आहे त्याचं पेज किंवा बघा आता काय आहे की ज्यावेळी आपलं सिलेक्शन होतंय ना त्यावेळी तुम्हाला येतं रिकमेंडेड, नॉट रिकमेंडेड असं येतं. तर रिकमेंडेड वाल्यांचंच आता समजा पुढे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार, तर तुम्हाला येतं रिकमेंडेड. मग कुठला जिल्हा तो येतो, पुन्हा तुम्ही किती नंबरला तो प्रेफरन्स दिला तो, अशा प्रकारे तुमचा स्वतःचा रिझल्ट असतो तो, त्याची प्रिंट तुम्हाला लागणार आहे. तर तुम्ही जेव्हा तुम्हाला रिझल्ट लागेल तेव्हा कळेल. सर्वसाधारण यादी लागणारच आहे, त्या यादीमध्ये ची गरज नाही. समजा तुम्ही तुमच्याकडे तुमचं रिकमेंडेडचं जर तुमचं जे स्टेटस आहे येतं तुम्हाला ते तुमच्या लॉग इनला, तर त्याची प्रिंट लागणार आहे, ते तुम्हाला रिझल्ट लागल्यावर कळेल. तर एवढे मित्रांनो अतिशय महत्वाचे आहेत. म्हणजे अतिशय म्हणजे एवढेच लागतील, यापेक्षा वेगळं काही लागणार नाही. कारण हेच सगळे डॉक्युमेंट आपण फॉर्म सेल्फ सर्टिफाईड करताना फिल केले होते. आता फॉर्म ज्यांनी स्वतः सेल्फ सर्टिफाय केला असेल त्यांना लक्षात आलं असेल. कुणी जर चुकून इंटरनेटवाल्यांकडून केला असेल तर मग ते कन्फ्युज होतात, त्यासाठी पण हा व्हिडिओ आहे. आता नेटवाल्यांकडून ज्यांनी केला आहे त्यांचे खरंच खूप इश्यू आलेले आहे. विनाकारण कुठल्या पण सर्टिफिकेटला यस नो केलेला आहे त्यांनी. त्यामुळे मग शक्यतो काय होतं की आपण
नेटवर जरी गेलो तर आपल्या हाताने फॉर्म भरावा. खूप जणांचा खूप इश्यू झालेला आहे. मागच्या वेळी एक मॅडम माझ्या कॉन्टॅक्टमध्ये होत्या की त्यांना जवळजवळ मला असं वाटतं 132 की 133 मार्क होते, समथिंग यामध्ये होते. ओबीसीच्या होत्या त्या आणि त्यांच्या कास्टमध्ये चुकून इंटरनेटवाल्यांनी जेव्हा आपण 2017च्या फॉर्म सेल्फ सर्टिफाय करताना EWS टाकून दिलं होतं. म्हणजे सुरुवातीला 2017चा पहिला राऊंड झाला तेव्हा त्यांचं ओके ओबीसी मधून होतं, परंतु ज्यावेळी पुन्हा फॉर्म सेल्फ सर्टिफाय करायला लावला होता मध्ये 2019 नंतर जेव्हा ओपन केलं होतं 196 संस्थांच्या वेळी, तर त्याने कसं की त्याच्याकडे मल्टिपल कॅन्डिडेट आलेले असतील, त्यामुळे कुणाचं EWS असेल कुणाचं ओबीसी, तर ओबीसी ऐवजी EWS केला आणि तो फॉर्म सेल्फ सर्टिफाय केला. त्यानंतर त्यांना काहीच करता आलं नाही मित्रांनो. तो फॉर्म पुन्हा त्यांना अनसर्टिफाय करण्यासाठी संधी मिळाली नाही. त्यांनी त्यांच्या मिस्टरांनी खूपदा जाऊन आयुक्तांना भेटले, हे केलं, सगळं झालं. त्यांची चूक नव्हती, नेटवाल्याची चूक होती, परंतु ती चूक त्यांना भोवली. त्यांना पुढे संधी मिळाली नाही. म्हणजे त्यांना कदाचित झेडपीला नसतं मिळालं, परंतु संस्थेवर त्यांना संधी मिळाली असती. एवढे चांगले मार्क्स होते त्यांना, 132 की 33 होते मला लक्षात नाही, परंतु हे मार्क्स ओबीसी साठी खूप झाले. तुम्ही विचार करा, कदाचित त्यांचा नंबरही लागला असता, परंतु या गोष्टीमुळे त्यांचा नंबर त्यावेळी राहिला. तर ह्याच गोष्टी आहेत. तर आय होप आता गोष्टी झालेल्या आहेत. फक्त मला तुम्हाला सांगायचं की कशा कशा गोष्टी होऊ शकतात. तर आता डॉक्युमेंट्स तुम्हाला कळालेलं आहे की कशा प्रकारचे डॉक्युमेंट्स आपल्याला लागणार आहेत. तर डॉक्युमेंट्स तयार ठेवायचे. आजही कुठलं सर्टिफिकेट नसेल तर ते सर्टिफिकेट तुमच्या युनिव्हर्सिटीमधून तुमच्या याच्यातून मिळवा. काय ज्या गोष्टी तुमच्याकडे आता नसतील त्या मिळवा. कदाचित सिलेक्शन तर होईलच. 22,500 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं तर तुम्हाला या गोष्टी लागणार आहे. आता कट ऑफ बद्दल मला सगळेजण विचारतात की मॅडम कट ऑफ सांगा किंवा कट ऑफ. मित्रांनो, असं उठून येऊन कट ऑफ सांगता येणार नाही. मी सांगणार आहे कट ऑफ जागांच्या, म्हणजे मी तुम्हाला आकडेवारीनुसार कट ऑफ सांगणार आहे. आपण टोटल म्हणजे मी काढून ठेवलेल्या आहे गोष्टी, टोटल जागा, त्याचबरोबर आपल्याला अंदाजच लावावा लागणार आहे की DET पास किती, हे पास किती. परंतु आपल्याकडे आकडे असले ना तर तेव्हा आपल्याला कळतं की बाबा 120च्या पुढचे किती, हे किती. तर तशा प्रकारे मी काढून ठेवलेला आहे. तर तसा अंदाज मी तुम्हाला सांगणारच आहे, कारण बरेचशा कमेंट्स येत आहेत. तर म्हटलं ठीक आहे, आपण प्रिडिक्ट करूच शकतो. आपल्याला जरी माहिती नाहीये TET आणि CTET पास असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या, परंतु किती मार्कांपर्यंत मेरिट येतं हे मात्र आपण प्रिडिक्ट करू शकतो. तर मी नेक्स्ट व्हिडिओ तो घेऊन येईल, त्यासाठी वेट करा. लवकरच मी तो व्हिडिओ घेऊन येईल, त्यावर आपलं काम सुरू आहे. तर यासाठी तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि त्याच्या बाजूचा बेल आयकॉन देखील नक्की प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळेत मिळत जातील. चला तर मग मित्रांनो, पुन्हा भेटूया अशाच नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत चॅनल सोबत राहा. धन्यवाद.